जय हिंद मित्रांनो, जर तुम्ही पोलीस भरतीची तयारी करत असाल तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ खूप जास्त इम्पॉर्टंट आहे। कारण आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत की येणारी जी आगामी पोलीस भरती आहे याचा आकृतिबंध कसा असणार आहे, सोबतच यामध्ये जागा कशा असणार आहे आणि कमीत कमी किती दिवसात जी आहे ही भरती या ठिकाणी अनाउन्स केली जाणार आहे। तर मित्रांनो, आपल्या राज्याचे गृहमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस यांनी नुकतंच एक आश्वासन दिलेलं आहे की आचारसंहिता चालू होण्याआधीच 13,000 पदांची भरती जी आहे ती या ठिकाणी येणार आहे। तर मित्रांनो, आता या भरतीबद्दल बोलायचं झालं तर वेगवेगळ्या डिपार्टमेंटकडून जी आहे ती या ठिकाणी की कशा प्रकारचे रिक्त पदे आहेत, तसेच कोणकोणते नवीन ठाणे आहेत यांचा या ठिकाणी प्रत्येक शहर जिल्ह्याकडून जे आहे ते मागणीचा प्रस्ताव जो आहे तो मागून घेण्यात आलेला आहे। आता नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात सतीश पाटील यांनी त्या ठिकाणी मांडलेल्या मुद्द्यावर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गृह विभागाचा जो आहे तो 1976चा आकृतिबंध सुद्धा नव्याने तयार केल्याचं सांगितलं आहे। म्हणजे जो जुना आकृतिबंध होता 1976चा त्याला रिस्ट्रक्चर केल्याचं या ठिकाणी देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं आहे। आता राज्यात गृह विभागाच्या एकूण 9 वर्षात 13,000 पदांची पोलीस भरती होणार आहे असं पण त्यांनी सांगितलेलं आहे। आता त्याच दृष्टीने गृह विभागाने जे आहे ते नियोजन सुरू केलेलं आहे। नवप्रविष्टांचे प्रशिक्षण मार्च अखेर संपेल, तत्पूर्वी लोकसभेची आचारसंहिता जाहीर होण्या अगोदर पोलीस भरतीची घोषणा होऊ शकते अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली। आता राज्याची लोकसंख्या वाढली पण पोलीस ठाणे आणि त्या ठिकाणी पोलिसांचे मनुष्यबळ जे आहे ते तेवढेच असल्याची स्थिती आहे। गेल्या 70 वर्षापूर्वीच्या आकृतिबंधानुसारच या ठिकाणी मनुष्यबळ जे आहे ते घेतलं जाते। आता राज्यातील सद्यस्थिती बघायची झाली तर वाढीव पोलिसांचे मनुष्यबळ, पोलिसांचे ठाणे गरज ओळखूनच या ठिकाणी देवेंद्र फडणवीसांनी जून महिन्यामध्ये जे आहे ते राज्याचा गृह विभागाचा जो आहे तो नवीन आकृतिबंध तयार केल्यात होता। आता मित्रांनो, याच्यावरती जर डायरेक्टली बोलायचं झालं तर राज्याच्या पोलीस दलात जे आहे ते वर्षाला तब्बल 6,000 पदे जे आहेत ते रिक्त होत असतात। आता ज्यामध्ये त्या ठिकाणी 2 लाख कॉन्स्टेबल आहेत मित्रांनो आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये। तर त्यामध्ये दरवर्षी जो 2.5 ते 3% पोलीस जे आहे ते सेवानिवृत्त होतात, ज्यामध्ये 1,000 पोलिसांचं जे आहे ते प्रमोशन होतं, म्हणजे त्यांना वरच्या पोस्टमध्ये टाकल्यामुळे ती जी खालीची पोस्ट असते ती रिकामी होते। त्यानंतर काही जण जे आहे ते त्या ठिकाणी आपण म्हणतो की निवृत्ती घेतात, रिटायरमेंट घेतात, तर काहींचा अपघाती मृत्यू किंवा आजारपणामुळे मृत्यू होतो। आता अशा कारणामुळे जवळपास 6,000 पोलिसांची पदे जी आहे ती दर वर्षाला रिक्त होत असतात असा अहवाल जो आहे ते या ठिकाणी खास पथके आणि विशेष प्रशिक्षण विभागाकडून जे आहे ते सांगण्यात आलेला आहे। तर मित्रांनो, आता ही पोलीस भरती कधीपर्यंत येणार याच्यावर अजूनही प्रश्नचिन्ह आहे। आता त्या ठिकाणी एक्झॅक्टली नाही पण गृह खात्याकडून सांगण्यात आलेले आहे की मार्चच्या अखेर जे आहे ती या ठिकाणी पोलीस भरती येण्याची शक्यता आहे। पण मित्रांनो, एक्झॅक्टली सांगायचं झालं तर याला पण त्या ठिकाणी एप्रिल ते जून पर्यंत जे आहे तो हा मधीचे 3 महिने जे आहे ते लागण्याची खूप दाट शक्यता आहे। कारण मित्रांनो, मागच्या वर्षीचं आपण सेम असंच झालेलं होतं। त्या ठिकाणी पोलीस भरतीची अनाऊन्स झाली आणि त्याच्यानंतर खूप काही दिवसांनी फॉर्म भरण्याची जी प्रोग्रेस वगैरे होती त्याच्यानंतर त्याचा पूर्ण आकृतिबंध मागवण्यात आले, रिकाम्या जागा मागवण्यात आले आणि त्यावर जे आहे ते चर्चासत्र करून नंतर भरतीचा जो आहे तो या ठिकाणी निकष काढण्यात आला होता। आता त्याचप्रमाणे ह्या भरतीचा हे होणार का असा प्रश्न जो आहे तो या ठिकाणी पडलेला आहे। तर तत्पूर्वी मित्रांनो, तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। अशाच नवीन अपडेट जे आहे ते आपण आपल्या चॅनलवर अपलोड करत राहू। तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आपल्या जास्तीत जास्त मित्रांसोबत नक्की शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय महाराष्ट्र।